काय म्हणताय, ठीक आहे. दारू तंबाखू दोन्ही गोष्टी ना. 1 वर्ष झालं चालू आहे दारू. रोज पिताय का रात्री फक्त? रात्री फक्त. नाही रात्री पण नाही. आठवड्यात किती वेळा? कवा तर कवा म्हणजे आठवड्यात किती वेळा? एकाच 2 दिवस आठवड्यात पण नसते. 2 वेळा आठवड्यात ना नक्की. मग आज पिलाय का शेवटची दारू? काल पिलाय? परवा दिवशी पिलाय. आज वार आहे बुधवार समजा, मग सोमवार पिलाय. हा ठीक आहे. मग तुम्ही बडबड करणं चिडचिड करणं होते का? तुम्ही दंगा करणं नाही म्हणला, ठीक आहे. दारू पिऊन ऍक्सिडेंट वगैरे झाला होता? पोलीस केस वगैरे, फीट वगैरे, रक्ताची उलटी, कावीळ, संडासवर रक्त पडलं असं आज तुम्ही स्वतःला का घेऊन आले बहीण तुमची? मी चल म्हणाल चांगली गोष्ट. दारू सोडणार आहे? सोडायचंच आहे ते करा, म्हणजे पहिला घेतच नव्हता, आताच हे चालू झालं. का प्यायला चालू केलं मग? टेन्शन नाही. टेन्शन पैसा काय सांगाय की टेन्शन आम्हाला सांगितलं आम्ही त्याचं भावाचा वाद बघा. ठीक आहे. मग आता वाद मिटलाय का चालू अजून? काय चालू असतं चालूच. त्यामुळेच ते कसं झालं, टेन्शन आलं की घेत, असं इतर वेळ नाही. मग आता दारू पिल्यामुळे टेन्शन गेलं असं वाटतंय? गेलं का टेन्शन? जात नाही. माझं डोकं जास्त. मग डोक्यात विचार असतात का? हो. काळजी वाटते कसं होईल काय होईल का जुन्या गोष्टी आठवतात? दुनिया काय नाही, लगीन झाली मला सगळं झाले आहे सगळं व्यवस्थित, पण ती आपल्याला ही नकोच म्हणते. असलं काय नको? प्यायला त्यामुळे जरा चांगल्या माणसात असल्यामुळे असेल. किती दिवस सोडणार दारू? किती दिवस दारू सोडणार आहे? नाही सोडूनच टाकायचं. काय म्हणतो ना? काय म्हटलं सोडून नाही देत नाही. मग परत काय पिता? मग काय होते? परत आणि जरा आलं की टेन्शन. आता मध्ये 2 महिने पिलं नव्हतं पूर्णपणे. टेन्शन आलं की होतं ना? टेन्शन आलं की होतं. टेन्शन कुठल्या गोष्टीचं आहे? घरगुतीच वाढलं. घरगुती. नंतर कामाचं कामाचं काय नाही. झोपा कसं असतं? तुम्ही जी माहिती सांगितली त्या जागी जर बघितलं, दारू आणि तंबाखू बरोबर 2 गोष्टी आहेत. दारू फार पित नाही, पण तुम्ही 2 वेळा तर होतेच आठवड्यात असं. मग आता कसं ह्याला पण व्यसनच म्हणतात. मी दारू सोडू शकतो असं वाटते पण सुटत नाही, कंट्रोल करतो असं वाटतं पण जमत नाही. तुझी शपथ, आई शपथ, देवा शपथ, पंढरपूरची माळ घातली, काय फरक पडत नाही समजा. कळलं? आता याच्यामध्ये मन आणि शरीर दोघांना महत्वाचा रोल असतो दोघांचा. म्हणजे मन पण दारू मागत असते, शरीर पण मागते. मन म्हणते मी आज दारू सोडणार आता कायमचं, पण शरीर संध्याकाळ झालं की पाहिजे असते, तडपतंय असं पण असते. काही जणांना इच्छा होते, शरीराला त्रास होत नाही पण काही जणांची इच्छा तलप राहते, त्यामुळे ते म्हणजे सुटत नाही. त्यामुळे मन आणि शरीराचं कंट्रोल राहणं महत्वाचं असतं. मग काय करू शकतो आपण याला? तर ह्याला औषधाचाच पर्याय असतो. औषधं असतात ती युजली 5 प्रकारची असतात. दारू बंद झाला तर त्रास होऊ नये म्हणून, दारू पिण्याची इच्छा जावी म्हणून, दारू पिला तर त्रास झाला पाहिजे, आणि का पितो, कशासाठी पितो याचा पण स्टडी करून आम्ही ट्रीटमेंट देतो. आणि जसं बीपी असेल, शुगर असेल, कावीळ असेल याची ट्रीटमेंट पण आपण देतो. येऊन जाऊन आपण करू शकतो, ही औषधं देऊ शकतो. फरक नाही पडला तर आपल्याला ऍडमिट करून पण करू शकतो चांगल्या फरकासाठी. लक्षात काय म्हणतो? मग आता तुम्ही सांगाल तसं करूया, येऊन जाऊन करूया. ठीक आहे, गोळ्या देतो, बघूया. ठीक आहे. हा म्हणजे गोळ्याने होईल ना? गोळ्या देतो, पण नाही फरक पडला आता आपण ऍडमिट करतो. जसं म्हणतो ना आपण, काय म्हणतो, नॉर्मल डिलिव्हरी नाही झालं सिजर करायचं, बरं की नाही? आणि ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं आम्हाला तुम्ही येऊन भेटायचं बहीण म्हणून, का आम्हाला आम्ही करतो काय करायचं. नाही आता ते स्वतःहूनच म्हणलाय, त्यामुळे चांगली गोष्ट. निदान माणूस स्वतःहून तरी तयार असलं तरी प्रश्न भरपूर हे होते ना. आमच्यात सगळे चांगले याच्यावर आहे ते, त्यामुळं आपण काय होतं, माणसं सगळी चांगलीच आहेत, पिणारी पण. सवय वाईट आहे. सवय वाईट आहे. कळलं काय म्हणतो? 15 दिवसांनी देऊ औषध, 15 दिवसात देऊ गोळ्या चालू करतो. याच्यावर दारू पिला की रिॲक्शन होणार, पिला तर नाही पिला तर काय होत नाही. ठीक आहे. आणि दुसरा सोमवार कीर्तन करा, रक्ताच्या तपासणी पण चिठ्ठी देऊन ठेवतो, तुमच्या वेळी करा. ठीक आहे. कधी जाणार आहे? 6 तारखेपासून 15 दिवस. मग एकदा जाण्याच्या अगोदर येऊन भेटून जाऊ. त्या महिन्याच्या औषध देतो काय? हा 10 दिवसात देऊ का औषध? 10 दिवसात घ्या, जाण्यापूर्वी एकदा भेटून जावा. तर पुढच्या एकदा तपासणी सगळं करा. हा गावाच्या डॉक्टरांकडे पण इंजेक्शन टोचून घ्यायचं, ते पण देतो. जसं मला पिलंच पाहिजे काय नसते, असं प्रत्येकालाच आहे काय करायचं, कधी पितो आपण.